चला आपण शिकूयात गुगल ट्रान्सलेट याचा उपयोग आपण थेट या ठिकाणी क्रोमवर जायचं आहे. त्या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे गुगल ट्रान्सलेट. या ठिकाणी आलेलं गुगल ट्रान्सलेट इंग्लिश टू फ्रेंच. तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने डिस्प्ले दिसेल. या ठिकाणी दोन भाषा आता अंग्रेजी टू फ्रेंच. इथून तुम्हाला लेख डाले आणि अनुवाद ज्या भाषेतून तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे, भाषांतर करायचं आहे, ती भाषा या ठिकाणी निवडायची आहे. आणि ज्या भाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन पाहिजे आहे ती भाषा तुम्हाला इथून निवडायची आहे. आता या ठिकाणी इंग्रजी मी जसंच ठेवतो. इथून मी मराठी ही भाषा निवडतो. या ठिकाणी मला टाकायचं आहे आय गो टू स्कूल. आपोआप या ठिकाणी मी शाळेत जातो असं ट्रान्सलेशन या ठिकाणी आलेलं आहे. आता आपल्याला ऐकता पण येईल. याला जर प्रेस अनुवाद झालेलं किंवा ट्रान्सलेशन झालेलं पण तुम्हाला इथून ऐकता. मी शाळेत जातो. इतक्या सोप्या सहज पद्धतीने तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा उपयोग करू शकतात आणि कोणतीही जगातल्या कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेशन करता येईल. आता या ठिकाणी कॉपी हे जे तुम्हाला दिसत आहे कॉपी पेस्टचं, इथून तुम्हाला कॉपी अनुवाद किया आहे प्रेस करता येईल. आता मी बघा व्हॉट्सअपला मी पाठवतो. माझे मित्र PB शिंदे सर यांना या ठिकाणी पेस्ट करतो आणि मी शाळेत जातो या पद्धतीने तुम्हाला ते ट्रान्सलेशन देखील पाठवता येईल. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा उपयोग करून कोणतीही भाषा शिकू शकता.